नमस्कार गाववाल्यानो. आज असा अंगारकी संकष्टी. सकाळीच आवरून झाला, देवपूजा करून झाली, मग नामस्मरण करूक बसले गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पाक साखरेचं नैवेद्य दाखवून नमस्कार करून घेतलं. मग घेतलंय खिचडी करून. खिचडीक लागणारा साहित्य: साबुदाणे, शेंगदाण्याचं कूट, साखर, मीठ, जिरं, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. ह्याच्यातनं तुम्ही बटाटा पण घालू शकतात. बारीक फोडी करून कच्चो फोडणीत पण मारूक शकतात. नाही झाल्या तुम्ही उकडून पण घालूक शकतात बटाटो. कढई गरम करून झाली, त्याच्यात 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाला, त्याच्यात टाकले जिरा बरा लालसर होईसर. जिरा लालसर झाला, मग त्याच्यात घातले कढीपत्ता आणि मिरची. कढीपत्ता आणि मिरची बरी भाजल्याबरोबर त्याच्यात घातले साबुदाणे सगळे घातले. बरी एकजीव करून घेतले तेलात साबुदाणे. ही ना आमची कोकणातली पद्धत आहे उपवासाच्या खिचडीची. अशी करा तुम्ही, तुमका पण ही आवडतली. तुम्ही कशी करतात ना, ही कमेंटमध्ये माका नक्की सांगा. तशी मी पण मग करून बघतोय. मग घेतले शेंगदाण्याचं कूट ना ह्यो जरा मोठं ठेव, बारीक करता कामा नये. मग तो घातलंय. परत एकजीव करून घेतलंय सगळा मिक्स करून. नंतर घातले चवीपुरता मीठ घालून झाला, मग किंचितशी साखर टाकू बाई. परत सगळा ढवळून घेतलंय व्यवस्थित. ह्या ना सगळा मंद आचेवर ठेव घाल, सगळा बारीक घेशेवर. नाहीतर ती लागता पटकन खिचडी. परत सगळा मिक्स करून झाला व्यवस्थित. तशी कोथिंबीर टाकून झाली, तशी परत मिक्स करून घेतले सगळा. बरी मिक्स करून झाली. हे बघा, एकदम लपलपीत झालं साबुदाणा आणि शेंगदाणे पण बरे दिसतात. मग काय, डिशीत घेतलंय आणि चाय घेतले 1 कप आणि टेस्ट करून बघले. एकदम भारीच झालेली. अशी करा तुम्ही, आवडतली.